विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने माजी आमदार प्रशांत परिचारक यांना डावलून राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास दाखवला। या निवडणुकीत राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, पण अद्यापही परिचारक समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। या नाराजीचा सूर गुरुवारी पंढरपुरात झालेल्या आषाढी एकादशी कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीतच उमटला। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष हरीश गायकवाड यांनी व्यासपीठावरूनच परिचारक यांना आमदारकी देण्याची मागणी करत त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला। हरीश गायकवाड यांनी आपल्या भाषणात आमच्या नेत्याकडे लक्ष द्या अशी थेट मागणी करत प्रशांत परिचारक यांना आमदारकीची संधी देण्याची मागणी केली। त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात काही काळ राजकीय चर्चांना उधाण आले। या मागणीनंतर स्वतः प्रशांत परिचारक यांनी बोलताना समर्थकांच्या मागणीबाबत दिलगिरी व्यक्त केली। आमच्या चेअरमननी आमदारकीबद्दल मागणी केली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। तुमचे आणि माझे नाते हे राजकारणापलीकडचे कौटुंबिक आहे। तुम्ही म्हटले मी मुख्यमंत्री म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री आहात, त्यामुळे त्याचे काही नाही। पाण्याचा शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी काम केले पाहिजे। महाराष्ट्राला पुढील 10 वर्षे तुमच्या नेतृत्वाची गरज आहे। देवाभाऊ मोठे झालेले आम्हाला पाहायचे आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरील विश्वास व्यक्त केला।